तारवली. अजून अप्रतिम गेला नक्कीच सिंगल काढली गेली. धावमान दिशेला सिंगल काढली गेली आणि बघायचं आहे दुसरी गोष्टी काय 2 धावा पूर्ण महिन्यामध्ये त्याची सप्लाय बघायला भेटली आणि 2 हो हा चेंडू सुरेश टाकला गेलाय. पहिल्यांदा चेंडू खेळला गेलाय. सिंगल धाव काढली गेली महिन्यामध्ये आणि बघता थोडीशी चूक झाली दरम्यान 2 धावा पूर्ण. 2 धाव धाव आहेत संघ नक्कीच हा सामना सुद्धा त्याच त्वशाने त्याच अपेक्षेने हा चेंडू सुरेश टाकलेला नक्की हो आणि फलंदाज चांगल्या फिरणारे सुरेश झेल ठेवला गेला. यावेळेस मात्र फलंदाज अजिबात झालाय आणि नंबर 1 सामना खेळता आला नाही. फलंदाज पुन्हा एकदा तयार. हा चेंडू साथी चेंडू हो त्यावेळेस हा चेंडू रिव्हर्स करण्याचा प्रयत्न स्वीप पाडण्याचा प्रयत्न चेंडू सुरेश अजून अप्रतिम पाडला गेला. नक्कीच मैदानामध्ये थोडस ऐकून काढा आहे सीता म्हणून त्याची ओळख आहे. हा चेंडू हा चेंडू मात्र बॅट फिरू गेली. नक्कीच पिचवर एक गेली बाद 5 धावा. हा चेंडू सोरांजन गायकवाड आहे दरम्यान चेंडू सोयीचे मारा आहे दरम्यान मैदानात सोरांजन ऐकवान हो डायरेक्ट पंचांनी पुन्हा त्या सोयी घोषित केला आहे. सोरांजन गायकवाड फ्रॉम आवड आपली बाजू नक्कीच घाई केली गेली आणि दरम्यान बघायचा आहे चेंडू सांगत पुन्हा पुन्हा दाखवला आउट सांगत पुन्हा हे उतरलाय डाव्या हाताना चेंडू पुन्हा एकदा स्वीप केला होतं. दरम्यान एक टप्पा घेत चेंडू काढला गेलाय. सिंगल काढली गेली. फायनल क्षेत्ररक्षक चेंडू उचलला गेलाय. दरम्यान 2 धावा काढल्या गेलाय. मंगेश वलकटवर तयार पुन्हा एकदा अजून डाव्या हाताने टाकलेला ओपी नक्कीच स्वीप करण्याचा प्रयत्न स्थानिक स्वीप करण्याचा प्रयत्न सुरेख खेळला गेला. सिंगल काढली गेली आणि 15 लेग बाईट्स आपल्या वाटते की अमर साठे सर खेळाडू वरायकीत खेळाडू अजून स्लो टाकला गेलाय. नक्कीच स्लो चेंडू फायनलला खेळला गेलाय. सिंगल काढली गेली आणि सिंगलचं साईनं धाव पुण्याच्या 2 बोटला पुन्हा एकदा मनोरंजन गायकवाड हा चेंडू डावीची बॅट नक्की थोडंसं गाईड केलं बॅटमधून रूम बनवून गेली. सिंगल काढली गेली आणि गेलीच्या दिशेनं सिंगल काढली गेली आणि धाव पुण्याच्या 2 बोट अगदी हातामध्ये हात घेऊन पूर्ण या स्पर्धेला संपूर्णपणे कव्हर केलाय. कव्हरेज केलेला आहे. गोलंदाज पुन्हा एकदा अशी तयार. हा चेंडू सातवी चेंडू क्रीज ठेवले गेले. चेंडू खेळायचा प्रयत्न केला गेला. मंगेश वलकटोडे रातासाई या ठिकाणी झालेल्या स्पर्धेमध्ये 5 मिनिट बाद करण्यात दरम्यान सिंगल काढली गेली आणि सिंगलच्या साह्याने धावबाला बोटला लेग बाईट नंतर सांगितलं गेलंय. चला आपल्या चेंडू गेला नक्कीच चेंडू बॅक शेवटच्या चेंडू टोलवला गेला. सिंगल काढली गेली आणि सिंगलच्या साह्यानं आपण बघत आहोत की हा संघ गोलंदाज पुन्हा एकदा सातवी चेंडू नक्कीच हलक्या हाताने खेळला गेलाय. सिंगल काढली गेली आणि आपण कित्येक वेळा बघितले की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये राहुल द्रविडचा हात गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहेत. आशिष तन्वे कासा या ठिकाणी झालेल्या स्पर्धेमध्ये हवा चेंडू नक्कीच या ठिकाणी ती सुद्धा स्पर्धा ध्यान होती. दरम्यान फलंदाज नक्कीच वाद झाला आहे. फलंदाज आपली चेंडू खेळला बॅट फिरवली होती. चेंडू मिस्टर झाला आहे बघायचा फलंदाज वाद मैदानामध्ये गायकवाड तयार. समोर आता हा चेंडू ओपी चेंडू नक्कीच सुरेख टाकलेला आहे. डावी बाहेर चेंडू सुरेख पडला गेला. चेंडू डाव्या हाताने हा चेंडू स्लो टाकला गेला. चेंडू काय गेला अमोल स्वीकार केले गेले. चेंडू केला गेला सीमारेषे बाहेर हरपा कारण मैदानामध्ये एक नक्कीच शेतीचं वाईट नव्हतं. गोलंदाज आहेत सोरांजन गायकवाड डाव्या हातानं हा चेंडू पुन्हा एकदा पाहिलं खेळला गेला चालवला गेलाय. क्षेत्ररक्षक काय चेंडू आणि चेंडू होता सीमारेषे बाहेर हरपा कारण सोरांजन गायकवाड डाव्या हाताने हा चेंडू ओपी चेंडू पाऊल वापर केलेला आहे. हेलिकॉप्टर शॉट केला गेला नक्की त्या ठिकाणी बघा चेंडू सीमारेषे 4 धावा मैदानामध्ये मात्र फलंदाज कमलेश अजून स्लोपीला उडवला गेलाय. फलंदाज बाद अक्षरशः चारीपुढे इथं एक गोलंदाज हो चेंडू सुरेख टाकलेला. अक्षरशः बाहेर चेंडू नक्कीच सुरेख अशी कल्पना शक्ती वापरली गेली. किल्ल्याची नावं दिली आहेत. किल्ल्याच्या नावाखाली तयारी केली. हा चेंडू नक्कीच प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेलाय. एक पावर मध्ये म्हणून लावलं हा चेंडू पुढला टाकलेला आहे. लोअर पुढला चेंडू काय कार्पेटच्या पाच चेंडू लंबावडीला सिंगल काढली गेली आणि सिंगलच्या साह्यानं धावपल एकदम पोहोचला. 28 धावा 7 फलंदाज बाद आहेत. अजून डावीची बाजू नक्कीच फिरकावण्याचा प्रयत्न केला गेला. सुरतुंग साईडर हस्ती आणि देवगिरी देव स्पॉट आणि फार्मुले चाहते फार्मुले त्याची हिचिंत या ठिकाणी चेंडू मात्र खेळायचा प्रयत्न
बॅटिंग घेतली गेली. दरम्यान गेलीच्या दिशेने चेंडू जातो. सिंगल काढली गेली आणि सिंगलच्या साईडनं धावपट करायचं नाव घेतलं जाईल. मोठ्या गर्वानं मोठ्या अभिमानानं संपूर्णपणे पुणे जिल्ह्यामध्ये हा चेंडू करायला स्कोरच्या दिशेने गोल केला गेलाय आणि फलंदाज फार सुरेख असा झेल टिपला गेलाय आणि मोरा आणखी टिपला गेला. अजून मात्र नक्कीच वीट मिळाला नाही. चेंडू मात्र खेळला गेलाय. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह केला गेलाय. नक्की लॉंगच करतो. तीन होतो दरम्यान फेकी करतोय आणि बट्टा 2 धावा पूर्ण झाल्या. राजगड रॉयल चुपकावणी संघ दरम्यान तिकडे खाली गेली आणि बघा दुसरी धाव पूर्ण केली गेली. धाव पूर्ण कुठे नाही का 2 वाढेल आणि बट्टा होतो आणि 3 धावा खाली गेलाय. 3 धावाच्या साईनं दुसरे काय शेवटचे काय चेंडू सुले खाजून सापीट राखून चेंडू काढला गेलाय. गौरवते काढला गेला. राजी 40 मध्ये काढला गेलाय. सिंगल काढली गेली. सिका चेंडू होते चेंडू फेकी करतो बघा. फेकी सुद्धा सुरेख आहे. कारण आयकॉन खेळू कारण त्यांनी सुद्धा त्याचं आयकॉन पण राहिले. आयकॉन पण जपलं त्यांनी. आपच्या बाजूने नक्कीच 5 केला गेला. चेंडूचा चेंडू आता पंचांनी वाईट गुज गेला. 37-7 गडी बाद व्हायला आणि सोपा असा झेल देऊन फलंदाज बाद नक्की झालाय. ज्या खेळाडूचं पाणवून नाव आहे मॅच बॉल हरती प्रवीण साठे यादव चेंडू केला गेला. विकेट केला गेला. जीवन दाखवलेले दरम्यान सिंगल खाली गेली. 2 खाली गेली. नक्कीच आपला गुंतवणूक मारली हळदामध्ये पूर्णपणे पोहोचचा वापर केलेला आहे आणि धावफलक 2 धावाच्या साहाय्यानं या अंकाला महत्व आहे आणि एकूण 12 या अंकाला क्रिकेटमध्ये महत्व आहे. आणि त्याचप्रमाणे शरदचंद्रजी पवार साहेब याचं वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन केलं आणि पहिला चढवती सागर लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आमचं किरण सर या ठिकाणी कामकाज करत आहेत. www.cricklife.in त्याचप्रमाणे लाईव्ह स्कोरिंग कामकाजचं काम मंगेश गोलंदाजी मार्ग होतीये आणि दरम्यान फलंदाज सरंजन गायकवाड होतोय. झेलबाद फ्रॉम सागर गोळे फलंदाज मी पहिल्यापासूनच म्हणतोय. हो आणि यावेळी बहारदार चेंडू आहे. पाहतोय 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाच्या मानकऱ्यासाठी लढत आहे. पण आता क्षेत्रक्षेत्र चेंडूमध्ये आला. सिंगल सामनाबरोबर घेतली गेली आणि धावफलक 1 ने 27 गेलं. संघाची भारतीय धावसंख्या आता चेंडू सुरेखरित्या खेळण्याचा प्रयत्न केला. स्क्वेअरला चेंडू आहे क्षेत्रक्षेत्रावरती दरम्यान कार्पेट शॉट आणि स्क्वेअरला चेंडू जातोय. दरम्यान चेंडू सीमारेषेच्या बाहेर नच्या चौका क्रमांकाचा मानकरी हे संपूर्ण वर्षभर मुळशीकरांच्या तोंडावरती मात्र त्या संघाचं नाव असणार. त्यामुळे जिंकण्यासाठी मैदानामध्ये लढत घेतली जाईल. दरम्यान क्षेत्रक्षेत्र चेंडूवरती आलाय. कृष्णा फेकी सुरेख आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा आशिष दलवेला माघारी परतावं लागतंय. संघ मात्र या स्पर्धेमध्ये आहेत. त्यामुळे जर किल्ल्यातून आलेले सर्व काटक शूरवीर मावळे या स्पर्धेमध्ये खेळत असताना 12 मध्ये आणि फलंदाज यावेळी बाद होते. 3रा झटका फलंदाज बाद होतोय फ्रॉम कमलेश पोवळे. हो यावेळी आशिष दलवेसाठी हा मारा फार सुरेख आहे. 10 सुरेख फटका खेळा दरम्यान क्षेत्रक्षेत्र उपस्थित असेल. चेंडूवरती येण्याचा प्रयत्न केला जाईल. 1 धाव तर नक्कीच निश्चितपणे मिळेल आणि धावफलक सरसावला गेला पुढे 3 बाद. दुसरं मैदानामध्ये चालू आहे. आयकॉन फलंदाज गोलंदाजी करतोय. दरम्यान पुन्हा एकदा चेंडू सॉरी माफ करा सुरज श्रवणे आणि यावेळी बिहाइंड कॉट सुरज श्रवणे यावेळी होतोय झेल बाद. सामना होईल देवगिरी जयदेवीर सुभातुनी कृष्णा मरगळे आणि कंपनी दरम्यान चेंडू परत आर पार चौका. यापूर्वी एक्स्ट्रा टाकलं एक बलकवडे संघनायक आहे. यावेळी आशिष दलवे बहारदार फटका खेळतोय. क्षेत्रक्षेत्र उपस्थित आहे. 1 धाव घेतली आहे. दरम्यान एकाच धावती निश्चितपणे थांबावं लागेल कारण क्षेत्रक्षेत्र इतकं तगडं आहे आणि धावफलक 1 ने 27 गेलं. 4 खेळाडू त्यामुळे क्षेत्रक्षेत्रामध्ये फेरबदल होतोय. परंतु यावेळी सन्मानपूर्वक खेळ निश्चितपणे आधी समय सूचकता यावेळी जी अनुभवायला येते. 1 धाव तर घेतली. 2ऱ्या धावमध्ये 3ऱ्या धावमध्ये धावाची संधी निश्चितपणे नाहीये. 3 धावा सुरेख आहेत. आपण पाहिलं सन्मानपूर्वक कामगिरी काय कारण जितके चेंडू 18 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. पुन्हा एकदा आशिष दलवे सुरेख पद्धतीने फटका खेळतोय. नंतर अगदी क्षेत्रक्षेत्र चेंडूवरती आला. फेकी सुरेख पद्धतीने केली गेली आणि तदनंतर धावफलक 2 ने 27 गेले आणि संघाची वाढती धावसंख्या तितक्या धावा बनवायच्यात 20 चेंडू 20. हो मला वाटलं यावेळी अगदी डॉली अर्थात फलंदाजाने क्षेत्रक्षेत्राला दिला साधा सोपा झेल म्हणजे डॉली
सागर गोळे मात्र त्या ठिकाणी उपस्थित आहे. दरम्यान रिव्हर्स स्वीप श्रीकांत कुळे आयकॉन टू आयकॉन. आपला श्रीकांत कुळे छेलबाद योगेश मोरेकडून. सुरेख बदल फटका खेळण्याचा प्रयत्न माझ्यामध्ये यावेळी होतोय. एक धाव तर घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि त्यानंतर फेकी सुरेख पद्धतीने आणि त्यानंतर 16 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. हवेमध्ये चेंडू आहे. दरम्यान मॅचची काढा लागली. सुरेख पद्धतीने क्षेत्रक्षणी यावेळी जे केलं गेलं फेकी सुद्धा बहारदारीत आहे आणि हो आणि यावेळी बहारदारीत्या चेंडू टाकला गेला. आशिष दळवे तयार होतोय आणि यावेळी बहादर फटका असेल. दरम्यान अगदी वाईट मिळवून यावेळी चेंडूचे अडवले गेले. धावाची संधी असेल. दरम्यान पाहायच्या सारे चेंडू अडवण्याचा बंद अनसक्सेसफुल प्रयत्न यावेळी जो पाहायला मिळाला. 2 धावा घरात आशिष दळवे. हो आणि यावेळी अपील केली आहे. अपील संबंध भेटाळली बनवायला लागलेत. ऑन स्ट्राईक फलंदाज तयार होतोय. अक्षय बलकवडे बहादर फटका खेळतोय. शॉट्स पहिले या चेंडू आहे. त्यानंतर 17 चेंडूवरती गेला आणि पाहता पाहता मध्याच्या मध्ये 2 धावा सुरू केल्या. सागर पुन्हा एकदा तयार होतोय. बहादर इथे फटका खेळायचा प्रयत्न सन्मानपूर्वक सिंगल घेतली गेली आणि धावफलक 1 27 गेलं. संघाची वाढती धावसंख्या 1 27 गेली आणि किरण सर मला कळवत आहेत. दहा चेंडूमध्ये 11 धावांची गरज. बहादरच्या फटका यावेळी जो खेळला गेला 17 चेंडूवरती आला. दरम्यान सिंगल बहादर फटका अतिशय कल्पकतेने फटका खेळला गेलाय. 17 थोडीशी चुलबुल करतोय आणि त्यानंतर दुसऱ्या धावेचा बंद, तिसऱ्याही धावेचा बंद आहे. धडपड पडझड आणि त्यानंतर चेंडूला घेतलं गेलाय. फेकीसर पद्धतीने 4थ्याही धावेचा क्या बात आहे. काय चौधरीमध्ये अभिनंदन करूया. लाचो कामगिरी आणि धावफलक 4 शॉट्स पेरले गेल्या जमा केल्यात. एकेरी दुहेरी पद्धतीने धाव बनवल्यात. त्यानंतर किरण कामटे यशस्वीची भूमिका पार पाडत असताना चेंडू निसरला गेलाय. त्यानंतर सिंगल 6 चेंडूमध्ये 4 धावांची गरज. या दरम्यान पहा दिसली ऑफ. या दरम्यान चेंडूला जे सुरेख पद्धतीने अडवलं गेलं. 5 चेंडू शिल्लक मैदानामध्ये तयार होतं. हो यावेळी हवेमध्ये चेंडू असेल. दरम्यान चेंडू निसटला गेलाय. सुसाडवर जवळ चेंडू फरार आहे आणि यावेळी पाहता पाहता 3 धावा 5 ताच आणि सामन्याचा मानकरी ठरला रायगड वॉरियर्स. धारावी तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी. हार्दिक अभिनंदन.